उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे। त्यांच्या मते देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 52.46% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, जे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे मोठे घोतक आहे। 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील महाराष्ट्राने सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे, जी तब्बल 70,795 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। या तिमाहीत कर्नाटकाचे 19,059 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करते। दुसरे स्थान मिळाले ते दिल्लीला 10,788 कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे। फडणवीस यांनी 2014-2019 या काळात महाराष्ट्राने 3,62,161 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली होती। सध्याच्या आजच्या सरकारने अवघ्या 2 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणली असल्याचं सांगितलं। त्याची ही अपेक्षा आहे की दुसऱ्या तिमाहीचे आकडे खालील सकारात्मक असतील। महाराष्ट्र हा आर्थिक प्रगतीचा मार्ग देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे।